नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान म्हणजे एक मेचं आपला उसाटण्याचं मैदान आणि उसाटणा बिंजोड मैदानाचे संपूर्ण आपला शर्यत ग्रुप उसाटणे आपल्या समोर आहेत. प्रवीण दादाशी बोलूया. प्रवीण दादा नमस्कार. नमस्कार. दादा, कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी एक भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान आयोजित आहे. सांगा ना थोडक्यात कसं काय नियोजन केलंय? हो, 100% 1 मे म्हणजे आम्हाला तर 1 मेची आतुरता असते आणि तुझ्या चॅनलद्वारे सर्वांना मी आमंत्रित करतो आणि उद्याचं मैदान भव्य दिव्य होणार याच्यामध्ये काही दुमत नाही. दादा, मैदानाबद्दल सांगा ना, कशा काय प्रकारे मैदान आयोजलेलं आहे आणि कसं काय असणार आहे मैदानाचं स्वरूप? मैदानाचं स्वरूप भव्य दिव्यच असणार आहे. आता सध्या फक्त 20% कामं झाले आहेत, कारण जरा लवकर आले आणि सध्या गरमीचं प्रमाण त्याच्यामुळे सर्व कामं आम्ही संध्याकाळी ठेवले. संध्याकाळपर्यंत तुम्हाला मैदानाचं काम पूर्ण 100% झालेलं दिसणार आहे. दादा, आता बघतोय आपण बक्षीस वगैरे कसं काय असणार आहे किंवा कशा काय प्रकारे म्हणजे गाडा मालकांनी इकडे येण्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन द्यावं? बक्षीस वगैरे भरपूर आहेत. कुठल्याच गाडा मालक खाली जाणार नाही, कारण प्रत्येक विजयी गाडा मालकाचा आपण ढाल ठेवलेली आहे आणि ढाल पण चांगली आहे. आपण साताऱ्यावरून ढाल मागवलेली आहे आणि इतर बक्षिसामध्ये भरपूर असे बक्षीस आहेत. 2 फ्रीज आहेत, 10 सायकल आहेत, 15 कूलर आहेत. एक नवीन संकल्पना म्हणून 40 कासऱ्यांची जोड आहेत. या व्यतिरिक्त अजून 1, 2, 3 बक्षीस आहेत. ते तुम्हाला उद्या समजेलच. दादा, शर्यती तर बरेच होतील, मग प्रत्येकाला ढाल पुरतील एवढ्या रॅली आहेत का? हो, 100% 250 ढाल आहेत माझ्याकडे मस्त. आणि 250 गाड्या होत नाही आपल्याकडे, पण जर तरी कमी आल्या तर आम्ही त्यांना ढाल नाही तर काहीतरी बक्षीस देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एक चांगली संकल्पना बघा, कुठं ना कुठं तरी काय घेऊन जावं तर एक काहीतरी बक्षीस घेऊन जावं, असंच काहीतरी तुमच्या मनामध्ये असावं. हो, कारण कसं आहे, 1 मे लोकांना उत्सुकता असते, त्याच्यामुळे मी बक्षीस ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक गाडा मालकाला बक्षीस भेटलीच पाहिजे. आणि या व्यतिरिक्त मोठ्या ट्रॉफ्या आहेत आपल्याकडे, मीडियम ट्रॉफ्या आहेत आणि तसे सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर यांच्यासाठी लकी ड्रॉ पण असणार आहे. माझ्या मते सुट्टी मेकर आपले जे नामांकित 7 ते 8 आहेत त्यांचा आम्ही विशेष असा सत्कार करणार आहोत. ओके दादा, सर्वात मोठं बक्षीस म्हणजे आता बघायला भेटतं आपल्याला फ्रीज. फ्रीजचं वगैरे कसं काय असणार आहे? चिठ्ठ्या टाकणार आहेत की कसं काय? नाही. प्रथम 4 ते 5 गाड्या होतील, त्यांना 2 बक्षिसं भेटणार आहेत. प्रत्येक मैदानामध्ये 1 बक्षीस असते. प्रत्येक बक्षिसाला फ्रीज आणि ट्रॉफी, नंतर सायकल आणि ट्रॉफी असं वितरण केलेलं आहे. ओके. दादा, आता बघतोय उन्हाचं प्रमाण पण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मैदानाचं टायमिंग कसं असेल आपल्या? मैदानाचं टायमिंग सकाळी 7 वाजता आम्ही रेडी असणार आहोत. माझ्या मते तरी 8:30-9 वाजेपर्यंत पहिली गाडी पडली तरी आपण एक 12 वाजेपर्यंत मैदान बंद करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त 12:30 12:15 होतील, कारण शेवटी गाडा मालक आहेत, ते खाली गेल्यानंतर ते तसे त्यांना आपण नाही पाठवू शकत. त्याच्यामुळे मॅक्सिमम 12:15ला आपण मैदान बंद करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आपण 2.5 ते 3 तास गॅप घेऊ आणि आराम करू. त्या दरम्यान मैदानामध्ये पाणी मारण्याचं काम, तसेच नावनोंदणी 3 वाजेपर्यंत जे असेल तीच घेणार आहोत आणि अर्धा तास 3:30 वाजेपर्यंत बिंजोड. मग त्या गाड्या आहेत त्या 2:45 नंतर आपण स्टेप बाय स्टेप खाली पाठवू आणि संध्याकाळचं नियोजन तसं असणार आहे. मग दादा, बघायला गेलं तर आता लग्नांचे वगैरे सीझन चालू आहे, मग अशाने बरेच जणांची इच्छा असते की सकाळी येऊन आम्ही गाडी करून जातो. म्हणजे आता बघा, बरेचसे बिंजोडवाले पण असतात की त्यांना लवकर गाडी करून जायचं असं. अशा वेळी आपल्याला म्हणजे आपण बोलतो सकाळी छोट्या गाडा मालकांना घेणार आहोत, मग अशामध्ये एखाद दुसरी गाडी तुम्ही ऍडजस्ट कराल का? नाही, मी छोटं मोठं नाही करत, फक्त ती एक माझी संकल्पना आहे. कारण जर आपण दोन्ही एकत्र केलं तर ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो का आपण संध्याकाळी जायचं का सकाळी जायचं. मग एखादा समजा मोठा गाडा मालक सकाळी आला तर मग तो दिवसभर त्याला थांबावं लागणार. त्याच्यामुळे ही संकल्पना अशी आहे का आज सध्या लग्न सराई पण आहे, जर कोणाला मोठी गाडी खेळायची असेल त्यांनी बिंदास या, कारण लग्न सराई कामं आहेत लोकांना भरपूर. त्याच्यामुळे ती गाडी आपण 12च्या आतमध्ये घेऊ शकतो आणि जो आपला नियम आहे 3,000 ते 11,000 12च्या अगोदर आणि नंतर 12,000 ते पुढे, ते 3च्या नंतर गाड्या नोंदवल्या जातील. पण तुझ्या चॅनलद्वारे परत एकदा सांगतो, समजा व्हॉट्सअपवर एखादी मोठी गाडी जमली, त्यांना सकाळचं टायमिंग जमते तर ते सकाळी गाडी खेळू शकतात. बघा, एक चांगली संकल्पना म्हणावं लागेल. दादा, मैदान तर एकदम चांगलं आणि सुस्वच्छ करायला घेतलेलं. खालच्या साईडला आपण काम पण बघतोय, आपण बॅरिकेशन पण 100% केलेलं आहे, पण जो बैलांना सावली आहे तिथं मांडव वगैरे त्याची सोय वगैरे असेल का? हो, मी तेच बोललो तुला, फक्त 20% मैदानाचं काम झालं, 80% बाकी आहेत. आता तू बघू शकतो मांडवाचं काम चालू आहे, खाली बैलांना सावली आहे आणि बैलांना पाणी पिण्यासाठी एक टँकर पण ठेवला जाईल. मस्त. दादा, नवनवीन संकल्पना सुचत आहेत. आता कुठं ना कुठं तरी आपली संघटना पण एकदम चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे आणि चांगल्या गोष्टी आपण हे करतो. आज बघतोय की एक नवीन संकल्पना ठेवली, बैल नंदींसाठी पाणी बोला किंवा मैदानामध्ये पाणी. एक मला तर वाटतं पुण्याचं काम आणि चांगलं काम आहे, कारण का त्याच्यामुळे बरेचसे असे जे उष्माघाताचा प्रमाण कमी होईल. 100%, कारण कसं आहे, सध्या वातावरणामध्ये एवढा चेंजेस होत चालले आणि मी तुझ्या चॅनलद्वारे सर्व गाडा मालकांना आवाहन करतो, आपली नंदीची काळजी घ्या, कारण नंदी आहेत तर आपण आहोत.
त्यांच्यामुळे आपली हाऊस आपला नाद टिकत आला आहे आणि टिकणार. मग त्यांच्यामुळे माझ्या तर मते बैलगाडा मालकांना आव्हान करेन, बैलांना तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या सोयीनुसार सर्व गोष्टी टायमावर द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैल हा तुमचा 7 ते 8 दिवसामध्येच पळायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण सध्या गरमीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्यालाच सहन नाही होत 12चं ऊन, तर त्यांना कसं सहन होणार. बरोबर. त्याच्यामुळे बैलाची काळजी घ्या आणि शक्यतो बैल हप्त्यातून एकदाच करण्यात यावा. दादा आता बघायला गेलं तर आपला एक नामांकित मैदान आणि या मैदानासाठी बरीचशी जण वाट बघत असतात. एक मे म्हणजे एक बोलायला गेलं तर मुंबई मधलं एक नामांकित मैदान. या मैदानासाठी लांबून लांबून पण बरीच जण येणार आहे. थोडक्यात मैदानाबद्दल सांगा ना, पल्ला वगैरे किती असणार आहे आणि कशा काय गाड्या सोडणार आपण? पल्ला आपला 1100 फुटाचा पल्ला आहे. गाड्या सोडण्यात आता दोन्ही टायमिंग आहे, म्हणजे गाड्या मला नाही वाटत एवढी का गर्दी वगैरे होणार 100. त्याच्यामुळे. आणि उसटण्यामध्ये गर्दी असतेच, तुला पण माहिती आहे. हम्म. गर्दी झाली तरी ती कशी हँडल करायची ते आम्हाला माहिती आहे. आणि गाड्या कशा सोडायच्या तो तर नेहमी बघत आलाय. स्लॉट वाईजच गाड्या सोडणार आहोत. बरोबर आहे, म्हणजे कोणालाच मध्ये टाकून दिले जाणार नाही गाड्या? नाही मध्ये टाकणार नाही. फक्त एक आहे, सांगू शकत नाही, संध्याकाळची वेळ आहे. जर कदाचित गाड्या माझ्या अंदाजाप्रमाणे जास्तच जर झाल्या तर आम्ही कदाचित VIP गाडी जी ओरिजिनल VIP संघटनेने ठरवलेली संध्याकाळी 21,000च्या वर ती टाकली तरी कोणी राग मानू नये. 100%. कारण का बघा, बरीचशी अशी पब्लिक ना मध्ये येत असते एक दुसऱ्या गाडीसाठी, आणि ते नियोजन मला तरी वाटतं आपली जी टीम आहे किंवा शर्यत ग्रुप आहे आपला उसाटण्याचा, एक मोठी कमिटी आहे. आणि मला तरी वाटतं या मैदानामध्ये कोणत्याच गोष्टीला गालबोट लागला जात नाही. बऱ्याचशा वेळेला आपण मैदान बघतो, मैदानामध्ये प्रत्येक गोष्ट सुरळीत आणि हे होते, म्हणजे कोणतीच गोष्ट कमी नसते मैदानामध्ये. आणि याच मुले संपूर्ण आपल्या ज्या गाडा मालकांचा प्रेम आहे ना या उसाटण्याच्या मैदानावरती आहे. कसं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, प्रत्येक मैदानवाले हे चांगलेच करण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये माझं योगदान प्रत्येक ठिकाणी असतो. आणि उसटण्यामध्ये तू पण बघत आलाय, पब्लिक भरपूर, गाडा मालकांचं प्रेम, ते आम्ही त्यांची धन्यता मानतो. आणि दुसरी गोष्ट 1 मे म्हणजे आम्हाला उत्सुकता आहे. आणि सध्या 2 टायमिंगच्या मुळे प्रत्येक मैदानाला प्रेक्षकांची पसंती थोडी कमी होत चालली किंवा ते डिवायडेड होत चालले. ते न होता त्याच्यामुळे उद्या मला प्रेक्षकांची पसंती येईल असं मला वाटतंय. नक्कीच एक काय ना काय वेगवेगळी संकल्पना घेऊन आपली संपूर्ण टीम चालत असते. आज संघटनेबद्दल काय म्हणाल तुम्ही? कारण का आता बघा सीझन आपला संपत आलाय, मे महिना म्हणजे आपला शेवटचाच महिना बोलावा लागेल. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, कारण एप्रिल, मार्च, मे म्हणजे जरा गरमीचं प्रमाण आणि त्याच्यामुळे लोक तापट स्वभावाचे हेमतेम. पण संघटना आहे म्हणून आपण गाडा मालक आहोत, संघटना आहेत म्हणून पब्लिक आहे, आणि संघटनेमुळे हे सर्व सुरळीत चालू आहे. नाहीतर आपला नाद बंद व्हायला टाइम लागला नसता. पण खरंच मी संदीप भाईंचा आभार मानेन आणि इतर जी आपली वरिष्ठ कमिटी असेल त्यांचा आभार मानेन. वेळोवेळी सर्व मैदान आयोजकांना तसेच प्रेक्षकांना सर्वांचं ते असे एक लहान मुलांसारखं केअर करत असतात त्यांची ती. दादा मैदान तर एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे, चांगलं सुरळीत सगळं होईल. गाडा मालकांना काय आवाहन करताय तुम्ही? गाडा मालकांना आवाहन करेन, कारण लग्न सराई असल्या कारणाने तुम्ही ज्यांना जेवढ्या लवकरात लवकर येता येईल, कारण 8 वाजता पण गाडी पडली, कारण मी माझ्या 4 मैदानामध्ये माझ्या गाड्या करून मी 11, 11:30 वाजता घरी आलोय. म्हणजे तू विचार कर, आपण जर वेळेचं भान ठेवलं तर आपल्याला बाकी कामं पण होतील. त्याच्यामुळे सर्वांना आवाहन करेन, जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही या. म्हणजे कसं, संध्याकाळच्या वेळेला ज्याला यायचं असेल त्याने संध्याकाळी पण येऊ शकता. मधल्या काळात 12च्या अगोदर यायचं असेल, गाडी जमवून या, किंवा गाडी जमवायची नसेल तर तुम्ही 7 वाजता मैदानात टच होणे गरजेचं आहे. मैदान आयोजक आहे ते 7 वाजताच सकाळी हजर असणार, कारण मैदानाची जी पण कामं असतील ती आजच्या दिवसात संपूर्ण 100% कामं रेडी असणार. इव्हन लाईव्ह वाला सुद्धा लाईव्हचे कॅमेरे वगैरे आजच सेट करणार होतो आम्ही. वा, मस्त. मित्रांनो, भरपूर संख्येने या आणि आनंद घ्या आपल्या या शर्यत ग्रुप उसाटण्याच्या मैदानावरती. आणि खरोखर सांगायचं झालं तर एकदम चांगलं आणि चांगली संकल्पना राबवलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीची काळजी इथे घेतली जाते. तसेच आपापल्या नंदीची आपण स्वतः काळजी घ्या. मला तरी वाटतं या मैदानामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाने आपल्या नंदींसाठी म्हणजे सावलीसाठी ताडपत्री किंवा अशा काहीतरी गोष्टी आणणे जरुरी आहे, कारण का ऊनच एकदम जास्त प्रमाणाचं आहे आणि प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. दादा चला, मी तुम्हाला शुभेच्छा देतो उद्याच्या मैदानासाठी, कारण का एक बघायला गेलं तर चांगलं मैदान आयोजलेलं आहे. वर्षानुवर्षे आलेली आपली ही परंपरा तुम्ही जोपासताना आपल्याला बघायला भेटते आणि संपूर्ण टीमला तुमच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा.